जुन्नर तालुक्यातील भिवाडे खुर्द गावात महिलांच्या सतर्कतेमुळे हातभट्टी दारूचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील माजी सरपंचाने पाण्याच्या टाकीत हातभट्टीची दारू लपवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संशयावरून गावातील महिलांनी धाडसाने शोध घेतला आणि पाण्याच्या टाकीत लपवून ठेवलेली हातभट्टी दारू पकडल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली असून महिलांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावातील महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे अनेक स्तरांतून कौतुक केले जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तपासानंतरच नेमके सत्य आणि जबाबदारी निश्चित होणार आहे. हातभट्टी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, त्यामुळे अशा अवैध व्यवसायावर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात अशा प्रकारचे अनेक अवैध हातभट्टी दारूचे धंदे खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र प्रशासनाकडून पुरेशी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे या अवैध धंद्यांना नेमका कोणाचा वरदस्थ आहे आणि वारंवार तक्रारी होऊनही ठोस कारवाई का होत नाही, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. किरण चाबळे, शिवजन्मभूमी टाइम्स, जुन्नर. आणि इथं आमच्या गावामध्ये माता कृष्ण शेषंडे यांच्या घरामध्ये ही दारू एवढी सापडली. त्यांना आधी पण एकदा आम्ही सांगितलं होतं का बाबा असं करायचं नाही म्हणून, नाही का, त्यांचा धंदा होता. तर त्याने काय ऐकलं नाही. वारंवार सांगून सूचना करून त्यांना शासना कायद्याने जे काय गुन्हा होता त्यांच्यावर तो लादला. तरी पण त्याने 8-15 दिवस नाही झाला तरी परत ही दारू त्यांची चालूच आहे. अजून इकडं पण दारू आहे का? बाहेर काढा ना. तुम्ही मधून बसायचा.